नमस्कार मंडळी. ओवी बघा किती खुश दिसते, कारण आज तिला भेटलेत नवीन खेळणे. आमच्याकडे आज गेस्ट आले होते ओवीला भेटण्यासाठी. मग मी त्यांच्यासाठी डिनर बनवण्याचा प्लॅन केला. 2 तासात गेस्ट येणार होते म्हणून फटाफट कुकरला डाळ आणि भात लावून घेतला. मग लगेचच साईडला गाजर किसून घेतले हलवा बनवण्यासाठी. हे गाजर किसेपर्यंत तिकडे कुकर तयार झालं. डाळ भात कुकरमधून काढून घेतला आणि थोडंसं कुकर साफ करून त्यात मी टाकले किसलेला गाजर, थोडंसं तूप आणि थोडंसं त्यात ॲड केलं पाणी. कुकर लावून घेतलं. मग मी वरणाला फोडणी दिली. तेलामध्ये जिरं टाकलं, लसूण टाकला आणि वरणाला फोडणी दिली. बाजूला घेतली मी ही मेथीची भाजी करण्यासाठी मेथी खोडून घेतली आणि तिकडे गाजर शिजले होते म्हणून त्यात टाकली साखर आणि पुन्हा शिजायला ठेवलं. इकडं वरण उकळलेलं आहे. वरण उकळत होतं तोपर्यंत मी लसूण सोलून घेतला आणि मिरच्या, शेंगदाणे, टोमॅटो भाजून घेतला चटणी बनवण्यासाठी. पण शेंगदाणे गरम होते म्हणून मी थांबले आणि मेथीच्या भाजीला फोडणी दिली. तेलात कांदा टाकला, त्यात थोडासा मिरचीचा ठेचा, कांदा छान लाल होईपर्यंत परतून घेतला आणि त्यात ॲड केली स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी. साधी सोपी भाजी बनवली होती मी. आता या भाजीला थोडंसं प्लेट झाकून शिजवून घ्यायचं. मग मी चटणी मिक्सरमध्ये वाटून घेतली. पॅनमध्ये टाकलं तेल, त्यामध्ये टाकला कढीपत्ता छान भाजून घेतल्यानंतर त्यात टाकली थोडीशी मोहरी, चटणी टाकली आणि छान भाजून घेतली. आता चटणीही तयार आहे. मेथीची भाजी झाली. तुरीचं सपक वरण झालं. गाजराचा हलवाही तयार आहे. फक्त चपात्या राहिल्या आणि चपात्या बनवल्या आमच्या गेस्ट मॅडमनी. ओवी उठली होती म्हणून मी तिला घेऊन बसले होते. मग मॅडमनी चपात्या बनवल्या. जेवणं झाली, सगळं झालं आणि आमचे गेस्ट घरी पण गेले. त्यांच्या आता आली गिफ्ट ओपन करण्याची वेळ. ओवीसाठी त्यांनी हे गिफ्ट्स आणले होते आणि ओवीचे पप्पा त्याची ओपनिंग करत आहे आणि ओवी ह्या सगळ्या प्रक्रियेकडे एकदम लक्ष देऊन बघते की तिला आता काय मिळणार आहे. वाव, ही आहे ड्रम वाजवणारी बाहुली. बाकी सगळं बाजूला ठेवून ओवी हिच्याकडेच बघत होती आणि तिचा टाइम ती एन्जॉय करत होती. ओवीला सगळ्यात जास्त आवडली ही ड्रम वाजवणारी बाहुली. जेव्हा ती ड्रम वाजवायची तेव्हा ओवी नाचायची. आमचे गेस्ट घरी जाऊन झोपी गेले असतील, पण ओवी काय थांबेना. जसा ह्या बाहुलीचा ड्रम वाजवणं बंद व्हायचा की ओवीला रडू यायचं. मग ओवीचे पप्पा पुन्हा तिला चाबी देऊन चालू करायचे. अशा प्रकारे जवळपास 1 तास हा कार्यक्रम चालला. असंच
कधी फॅनकडे कधी बाहुलीकडे ओवी बघत राहिली आणि थकून थकून खेळून खेळून माझी ओवी झोपी गेली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा ओवी मराठीला. धन्यवाद.